अ आ ई. अरे पास करले का काय ह्या अभ्यासानं काय होणार आहे वय आणि माझ्या मागे काय करणार आहेस नंतर शेतीच करणार आहेस ना. अहो पोरं शिकते आता 2 लोक शिकू द्या की. काय तुमचं आपलं नाही शिकायचं ना असं नाही. आपल्यासाठी नाही त्यांच्या स्वतःसाठी तरी शिकू द्या म्हणते मी. अगं पारू म्या गेल्यानंतर माझ्या मागे ह्यो शेतीच करणार आहे त्याला दुसरं काय आहे का. आणि 10-20 वर्ष शिकायचं मग आमच्या पोटात कधी खायला घालायचं ह्यो. आम्ही मसन वाटत गेल्यावर अहो चांगला ऑफिसर होईल शिकून. आपल्यासाठी नाही त्याला शिकू द्या शिकायचंय तर. हे बघ पोरग काय आणि पोरगी काय किती शिकलं तरी काय आहे का. शेवटी पोरीचं काय चूल आणि मूल पोराचं काय बापाचं जी शेती असेल तेच करायचं. जाऊ दे शिकून बाई, काय होणार तुम्हाला आहे. काय करायचंय ते करा. तुम्ही असं बी कुठं माझं चालू देताय. मी काय म्हणतोय माझ्या मागे आला शेतीवर रानात पाठव आम्ही जाऊन शेतांमध्ये काय तर काम करतो. आणि 5-10 वर्ष जर का शेती नाही केली तर शेत जळून जातंय तुला ठावच नाही व्हय. घरा काय करायचंय ते तुम्ही बापले तिकडे गोंधळ घाला. खंडू दादा आनंद तू आहे हो या की. कधी आला शहरातून. हे का दादा आत्ता चालू समजा बरं आहे ना शहरात. नाही ना शहरात दंगल पेटले जाळ पण चालू आहेत गाड्या फोडल्यात फक्त सरकारी गाड्या चालू आहेत. जोपर्यंत दंगल थांबणार नाही तोपर्यंत मी काय शहर जाणार नाही बघा. आपण काय कसं काय पेटली दंगल. अहो हे पुतळा हार घातले का त्याच्यामुळे चालू झालंय सगळं. आता बाय मग आता तुमचा मोठा पोरगा पण शहरात आहे ना हा ते चौकशी करा बघा. चला येतो. आओ मला पोराची लई काळजी वाटेल. आपण उद्याच्या उद्या जाऊ बघा शहरात. अगं पार्वती शहरात जाणं समजा एसट्या गाड्या बंद आहे कसं जाणार शहरात. मी काय करतो सुधाकरला टपाल लिहतो आणि टपालानं लवकर कळ म्हणतो की काय चाललंय शहरात. मग तर बाद झालं काही काळजी करू नकोस. ऐका ना हे बघा सुधाकरचं टपाल आले. तुझं टपाल आलंय काय म्हणतोय कसे ऐकतो. अहो मी तरी कुठं खोलून बघितलं की. गावाकडनं घ्यायचं कोणाकडनं तर पुढून. चल काका घरी असतील आपलं त्याच्याकडनं घेऊन वाचून चालते चला लवकर. अलका ताई काका आहेत का घरात. काय काय काम घडलं त्यांच्याकडे. अहो काय नाही एवढं टपाल वाचून घ्यायचं होतं. ते जरा घरी नाहीयेत बाहेर गेलेत. थांब जरा मीच देते वाचून तोपर्यंत तुम्ही दोघं बसा आणि तुमच्यासाठी पाणी आणते पाहिजे. तुमच्याकडे राहू दे. अहो ऐकताय का मी काय म्हणते तू तन्मय आणि उषा गेले तिच्या भावाच्या लग्नाला. अजून 3 दिवस येणार नाही येते. माहितीये का मला पण मी काय म्हणतो बाहेर कोण थांबले तिकडे. हो असं काय करताय. घरात धुणी भांडी करायची आहे सरपण पण काढायचंय स्वयंपाक पण करायचाय. कोण करणार आहे सारं. हो 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 माहितीये मला ते सगळं. आणि मी दगडूला सगळं सांगितलंय. जेव्हा दगडू येईल ना तेव्हा घरातली सगळी कामं करेल तो. स्वयंपाक धुणं भांडी काय असेल ते त्याच्याकडून करून घेतो. पण मी काय म्हणतो आपण त्या चिन्मयला जे पैसे देतो ते दगडूला देऊ ना त्यात काय एवढं. मी काय म्हणतेय त्याला कशाला द्यायचे एवढे पैसे. मला एक नवीन साडी घेऊयात ना आपण. तुला आणि साडी तू कधी घरकामात लक्ष दिलंय का. अहो खंडू आणि पार्वती दोघे आले तुम्हाला भेटायला. त्यांना ना टपाल वाचून घ्यायचं होतं तुमच्याकडून. त्यांना सांगितलं तुम्ही नाही येत घरी तर तुम्ही आता काय करा मागच्या दरवाजाने गुपचूप निघून जा. तोपर्यंत ना मी पार्वतीकडून घरातली सगळी कामं करून घेते. अगं हलका पटते का हे तुझ्या मनाला तू सांग बरं. एखादा गरीब माणसाचा असा गैरफायदा घेणं शोभते का तुझ्या मनाला सांग ना. अहो मी काय कायमचं नोकर बनवून थोडे नाही ठेवणार त्यांना. थोडेसे काम करून घेतले तर काय बिघडलंय त्यात. बोला ना काय बिघडलंय का त्यात. हे बघ ही वाईट वृत्ती माझ्या मनाला नाही पटत बाबा हे. तुमच्या मनाला पटत नाही ना तर तुम्ही जावा मागच्या दाराने. मी बघते माझं काय करायचं ते.
हो, काय लिहिलं असेल त्या टपाला? अगं समजा चांगलं लिहिलं असेल, काय काळजी नको लावू बघ, एवढा का घोर लावून घेते जीवाला. अहो मला पोराची काळजी वाटायची. आले ना कधी असं तालकाताही वाच, समजा ना आपणास बी काय आहे ते. ऐक ना पार्वती, घरात पाणीच नाहीये बघ प्यायला. जरा 2 हांडे भरून देतेस का? हा देते. आलेच मी. ऐका ना दादा, कुऱ्हाडीला जरा धार लावायची होती, जरा लावून देता का? हो, लगेच देतो. खंडू, ऐक ना, घरात स्वयंपाकाला सरपणच नाहीये बघ. जरा 4-5 लाकडं तोडून देतोस का? देतो नाहीतर ते. म्हणशील काही काम सांगतेस बघ. नाही नाही ते देतो ते तुम्हाला लागतं. आल का ताई? एवढा हात लावता का? बरं आता आमचं सगळं झालंय. तेवढं टपाल वाचून दिलं असतं तर बरं झालं असतं. घरी जायचंय, अजून सरपण बी करायचंय. हो अगं कशाला करतेस? सरपण तो खंडू करतोय की सरपण त्यातलंच नाही की थोडस. बरं. बरं थांब तू, आपण चहा टाकू दोघींसाठी. घे तो हांडा घे. बाई 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 बाई, किती हा पसारा. पार्वती तुला सांगते, आमची उषा ना खूपच काम चुकाल ना. भांडे घासताच निघून गेली. तुला एक बोलू, स्वयंपाकापुरते थोडी भांडे घासून देतेस का? हा, अगदी देवासारखी भेटलीस बघ तुम्हाला. मीच केलं असतं हे सगळं, पण कसं आहे ना, माझं जरा अंग दुखतंय. तू एक काम करतेस का, आतमध्ये जरा कपडे ठेवले, ते जरा ओले कर आणि बाहेर उन्हात टाकून ये. तोपर्यंत मी जरा येतेच. हा कर. लई भूक लागली का? नाही नाही, अलकाताईने विचार सरपंच झाले म्हणून का अजून हवे, पुढून अजून देऊ. बरं बरं बरं, मी काय म्हणते, ती टपाल दे माझ्याकडे. झालं आता ताई सगळं काम. झाला. खूपच पटापट हात चालतो का तुझा. ते जरा गुरांचं शेण काढायचं होतं, ते जरा काढून देतेस का? मग मी येते टपाल वाचून तुला. मग जा तू तुझ्या घरी. बरं चालतंय घरात. काय झालं ग? ते काय नाही, टपाल वाचायचं होतं ना. आणते इकडे टपाल. हे पकड.
टपाल वाचायसाठी एवढे काम करून घेतलेस तू यांच्याकडून. नमस्कार दाजी, आम्ही सगळे सुखरूप आहोत. दंगल पण बंद झाल्या. पार्वतीला म्हणाव पोरांची काय काळजी करू नकोस. तुमची आठवण काढतात. 2 दिवसात आम्ही सगळे गावी येतोय. आपण सगळे मिळून देवदर्शनाला जाऊया. हे घ्या. लय उपकार झाला बघा काका. उपकार कसले म्हणताय, हे माझं कर्तव्य आहे. पण तुम्ही आलाय तर आता थोडं जेवण झालं सांग. नाही नाही नको नको, आता तुम्ही हे टपाल वाचून दिलं ना, हा. आता आमचं पोट भरलं बघा. नाही 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 नाही, ऐक, त्यांचं जरा जेवणाचं बघा. 2 घास खाऊन जा फक्त आपल्या. नाही नको, आता आम्ही येतो. पोट भरलं बघा, येतो आम्ही. ठीक आहे. पटतंय का होय तुमच्या मनाला? हा? बाबा मला आईने सगळं सांगितलंय म्हणून आपण रात्रीच्या शाळेत जा आणि शिकाव. बर बाबा, शिकव आता तू कसं शिकवतो मला. अ, आ आ, आ, ई ई, ई ई, ऊ ओ.